नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा एक टिफिन रेसिपी बघूया जी घाईच्या गडबडीत झटपट होईल आणि मुलं आवडीने खातील। खूप सोपी आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। ही पत्तागोबी घेतली आहे। अशी गोबी कट करून तुम्हाला हवी त्या आकारात तुम्ही छोटी मोठी कशीही कट करू शकता। आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया। उभी कट केलेली छान दिसते, मुलंसुद्धा आवडीने खातील, त्यामुळे मी अशी कट केलेली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आता ही स्वच्छ धुवून घेऊया। आता लगेच इकडे आपण पॅनसुद्धा गरम करायला ठेवूया। पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल टाकूया थोडंसं आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये आता टाकून घेऊया आपण थोडीशी मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडली आहे, आता थोडंसं जिरं टाकूया। जिरं छान फुललेलं आहे, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया आणि लगेच आपण कापलेली धुवून घेतलेली पत्तागोबी टाकून द्यायची आहे। किती छान दिसते बघा, मस्त अशी उभी कट केलेली, एकदम सुंदर दिसते। मुलांना खूप आकर्षण वाटतं अशा भाज्यांचं, त्यामुळे मी थोडीशी वेगळ्या प्रकारे कापलेली आहे। आता ही मस्त तेलामध्ये 2 मिनिटे आपण फ्राय करूया, थोडीशी नरम होऊ देऊया आणि लगेच आपण त्यामध्ये आता बाकीचं साहित्य टाकून घेऊया। छान अशी मिक्स झाली आहे, थोडीशी नरमसुद्धा झाली। आता त्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडासा कांदा मसाला टाकून घेतलेला आहे। मसाले थोडे कमीच वापरले, मुलं जास्त तिखट खात नाही। आणि मॅगी मसाला टाकला आहे। मॅगी मसाल्यामुळे मुलं खूप आवडीने खातात आणि चव खूप छान येते। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले पूर्ण या आपल्या पत्तागोबीला लागले पाहिजे। अशा प्रकारे लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी मस्त अशी शिजून घ्यायची आहे। आपल्याला पाणी टाकायची गरज नाही, आपण धुवून घेतली त्यामुळे थोडंसं पाणी आहे त्या गोबीला। छान असं मिक्स करून घेऊया आपण। वाफेवरच छान ही पत्तागोबी तयार होते। झाकण ठेवायचं आहे म्हणजे लवकर शिजेल। सकाळच्या काही गडबडीत तुम्ही बघू शकता कसं पाणी सुटलेलं आहे, मीठसुद्धा टाकलं त्यामुळे पाणी सुटतं याला। झाकण ठेवायचं आहे, 3 ते 4 मिनिटात मस्त अशी आपली भाजी ही शिजते। 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण उघडून बघितलेलं आहे आणि मध्ये आपल्याला मिक्स करायची आहे म्हणजे बुडाला लागणार नाही। खूप छान अशी आपली ही झटपट भाजी तयार होते, खूप टेस्टीसुद्धा लागते। तुम्ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा अशी पत्तागोबी तयार करू शकता। मिक्स झालेली आहे, आता पुन्हा मी 2 मिनिटे झाकण ठेवते। थोडीशी अशी कच्ची वाटते मला, त्यामुळे मी झाकण ठेवते अजून 2 मिनिटे। लो फ्लेमवरच ही प्रोसेस करत आहे मी आणि 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी आपली भाजी शिजलेली आहे, तयार झालेली आहे। आता थोडीशी यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि लगेच आपण टिफिनमध्ये पॅक करूया। थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे, कोथिंबीरसुद्धा छान असे मिक्स करायची आहे। मंडळी, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपीचे अपडेट येईल। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा अशी ही भाजी झटपट तयार करून बघा आणि तुमच्या मुलांना कशी वाटली ते सुद्धा सांगा। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी। भेटूया अशा छान छान मस्त स्वीट आणि झणझणीत भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय मंडळी।